जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशहिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. स्वार्थासाठी पछाडलेले लोक संकटात राजकारण करत असल्याचा पंतप्रधानांचा काँग्रेससह विरोधी पक्षांवर आरोप. काँग्रेसनं नेहमीच राष्ट्राची नव्हे तर स्वतःच्या सत्तेची चिंता केली, पंतप्रधानांची टीका. पश्चिम आशियातील संघर्षामुळे दूरगामी परिणाम लक्षात घेता जागतिक कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचं आणि एकजूट दाखवण्याचं पंतप्रधानांचं लोकसभेत आवाहन. जागतिक संकटाचा भार शेतकऱ्यांवर पडणार नाही, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारचे पुरेपूर प्रयत्न, पंतप्रधानांनी केला आश्वस्त. तणाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये फलदायी चर्चा सुरू असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत करणार निवेदन. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं लेखापरीक्षण आता टाटा इन्स्टिट्यूटमार्फत केलं जाणार. शाळांकडून येणाऱ्या वरच्या वर्गाच्या मागणीलाही विचार करून मान्यता दिली जाईल, शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत माहिती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट मुंबई शेअर बाजारात औपचारिक सूचीबद्ध. कोलंबियामध्ये लष्करी मालवाहू विमान कोसळून 66 जणांचा मृत्यू, 48 जणांना वाचवण्यात यश. आणि आजपासून भुवनेश्वरमध्ये कलिंगा स्टेडियमवर पहिल्या राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धांना सुरुवात. ट्रॅक अँड फील्ड स्पर्धांमध्ये नव्या अध्यायाचा प्रारंभ. नमस्कार. 11च्या